हाय हॅलो नमस्कार मी रेश्मी शेळके तू सुशी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। काय आहे हो स्कूलला जायचे बस ते मी बोलते थोडं वेळ। सो आज आहे मंगळवार त्यामुळे मी काल रविवारी बनवली आंबोळीचं पीठ तयार केलं होतं पण मला काल बनवायला मिळालं नव्हतं म्हणजे सोमवारी कारण होऊन जातं ना मग व्हिडिओ माझं शूट करायला जमत नाही आणि त्या दिवशी माझं ते करायचं होतं म्हणजे सोमवारी मला काळ्या वाटाण्याचं सांबार आणि आंबोळी करायची होती पण त्यावेळेला मी ते स्किप केली म्हणजे नाही बनवलं। त्या दिवशी मी दुसरं केलं आणि म्हटली चला आज करूया कारण व्हिडिओसुद्धा बनवला नव्हता आणि आज बनवूया त्याच्यामुळे म्हटली चला ठीक आहे आपण आज तुमच्यासोबत शेअर करूया। त्याच्यामुळे जे पीठ आहे ते तुम्हाला मी काल म्हणजे ॲक्च्युली ते काल कसं आलं तर ते दाखवते पुढे आणि पूर्ण दिवसभर मी काय करते म्हणजेच आता सकाळचं माझं 2 तासाचं जे काय आहे आयुषला तयार करणं स्वयंपाक करणं माझा नाश्ता सगळं घरातलं आवरून निघून जायचं त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी यायचे आणि आता आमच्या घरामध्ये आमच्याकडे लग्न आहे त्याच्यामुळे काय माझी तयारी वगैरे झाली नाही पण थोडंफार मला संध्याकाळी काहीतरी असं थोडंसं स्किन केअर करायचं आहे माझं। हां बेटा थांब तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन। त्याआधी आयुष माझ्याशी खूप सारं बोलतोय तर त्याआधी पटापट मी माझं सगळं काम करायला घेते कारण त्याला मला 8:10ला ड्रॉप करायचं आहे बरोबर 7:05 वाजलेले आहेत। हो जाऊया आपण तयारी करायची ना स्कूलला चला ठीक आहे। चला आज काय दिवसभर म्हणजे पूर्ण जे काही थोडंफार का होईना मी तुमच्यासोबत माझ्या व्लॉगमार्फत शेअर करेन। हे जे पीठ आहे मी सोमवारी सकाळी बघितलं होतं तर एवढं छान भरून आलं होतं म्हणजे आंबून आलं होतं तुम्ही बघताय त्याच्यामध्ये किती सुटसुटीत असे बबल्स म्हणजे बुडबुडे तयार झालेले होते आणि आंबोळीसाठी हे पीठ एकदम परफेक्ट आहे। मी ज्या पद्धतीने सांगितले तसं करू शकता आणि खूप जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतातच आणि ह्याहून काही वेगळं असेल ना तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा ह्याच्यामध्ये काही उणिवा असेल तर मी नक्की ट्राय करेन पण माझ्यासाठी परफेक्ट असतं। पुढे जाऊन तुम्ही बघाल छान किती आंबोळी उतरून येते। तर आता आज आहे मंगळवार कारण मी काल करणार होती पण काही कारणामुळे ते झालं नाही कारण व्लॉगसुद्धा शूट करायचा असतो आणि गडबड सगळी झाली तर मी जे काही बनवायचं होतं ना ते आजच्या दिवसावरती सोडलं होतं। म्हटली चला उठल्यावरती पहिली भांडी वगैरे ती लावून घेऊया। बघताय तुम्ही किती सारी भांडी आहेत सोबत तीसुद्धा मला लावायची होती ही सगळी मी एकटी करत असते। खूप जणी आता मला म्हणतात की ताई तू हेल्पिंगला एक हेल्परला मावशी वगैरे लाव। मी ह्या आधीसुद्धा सांगितलं आहे मला फायनान्शियल थोडासा प्रॉब्लेम आहे आणि तरी पण मी बघते आहे असं नाही की नाही बघत आहे पण माझ्या वेळेच्यानुसार मला कुठली मावशी मिळत नाही आहे कारण ना आपल्या बाहेर कामावर जाण्यापेक्षा ज्या आपल्या घरामध्ये काम करायला मावशी येतात ना तर त्यांची खरंच खूप ही असते म्हणजे खूप जणांना हव्या असतात त्याच्यामुळे त्या खूप बिझी असतात त्याच्यामुळे आपल्याला आपल्या वेळेनुसार मिळत नाहीत म्हणून माझं थोडंसं चाललं आहे। तरी पण मी बघितलेलं आहे आमच्या इथे वॉचमनची जी वाईफ आहे तिला म्हणाली जर या काही दिवसांमध्ये जर मला मिळाल्यात मावशा हेल्पिंगला तर मी करेन पण तोपर्यंत मलाच सगळं करावं लागतं। तरी पण माझी आई मला म्हणते 2 जणांची भांडी वगैरे असतात तर तू करत जा काही प्रॉब्लेम नाही आहे। हां पण तू दुसऱ्याला पैसे देण्यापेक्षा ना ते पैसे तू स्वतःवरती खर्च कर स्वतः छान राहा स्वतःवरती म्हणजे कपडे कर हेच बाकीच्या मुली पार्लरमध्ये जाऊन जे काही करतात ते कर म्हणजे तू दुसऱ्याला पैसे देण्यापेक्षा ना म्हणजे घरातली कामं तू तुझ्या ना वेळेनुसार तू मॅनेज करत राहा भले ह्या टायमाला रात्री तुला घासायला नाही मिळाली तू सकाळी घास पण मग ते पैसे तू दुसऱ्यांना देतेस ना घासण्यासाठी मग ते स्वतःवरती खर्च कर छानपैकी शॉपिंग कर छान असं पार्लरमध्ये जे काही मुली करतात ते कर असं माझ्या आईचं मला म्हणणं होतं। तर तिचं पण खरं योग्य वाटतं आणि त्यानंतर मी हे पण विचार करते कारण मला आयुषचा अभ्याससुद्धा घ्यायचा असतो आणि मग त्या वेळेच्यानुसार मला घ्यायला मिळत नाही पण नंतर म्हटले ठीक आहे बघू आता जर आपल्या वेळेच्या ह्याच्यामध्ये मिळाल्यात कोण तर मी नक्कीच बघेन। तोपर्यंत जी काही माझी गाडी आहे ती मला चालवावीच लागेल। कोणी कितीही मला छान सल्ले दिले किंवा मला काही बोललं तरी ते मलाच मॅनेज करायचं आहे। असो आता छानपैकी मी पीठ असं होतं ना तर ते तुम्हाला दाखवलं तशा पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि सोबतच मी मीठ टाकलं आहे। कोणी ना हळदसुद्धा टाकतं म्हणजे माझ्या घरी वगैरे हळद वगैरे टाकतात पण म्हटली नको आपल्याला छान असं पांढरं दिसलं पाहिजे म्हणून फक्त मी मीठ टाकलं आणि पाणी टाकलं तर ज्या दाखवल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे मी ते केलं आहे। आता बघता एवढे छान बुडबुडे त्याच्यामध्ये आले होते ना आता तुम्हाला इथे मी फरक सांगते उत्तप्पा आणि आंबोळी ह्याच्यामध्ये फरक काय असतो उत्तप्प्याला ना छोटे बबल्स येतात आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय केवढे मोठे बबल्स येतात म्हणजे जे काही जाळीदार तुम्हाला दिसतंय ना त्यामध्ये फरक पडतो बाकी काही असं आणि चव थोडीशी डिफरंट असते त्याच्यामुळे आणि चव ह्याला थोडासा आंबटपणा असतो कारण हे आंबून ठेवलेलं असतं आणि जे साऊथ इंडियनमध्ये पण आंबून करतात पण तिथे मे बी कदाचित ना सोडा वगैरे वापरत असेल कदाचित बोलते कारण मलाही आयडिया नाही आहे पण मी हे
बघताय तुम्ही केवढे मोठे मोठे बबल्स आहेत. जेव्हा मी उत्तप्पे करते ना तेव्हा माझ्या ह्यांना तुम्ही छोटे छोटे बबल्स बघत असाल, कारण त्याच्यामध्ये चण्याची डाळ अजिबात नसते. तर आता बघा छानपैकी मी सगळे तसे उतरून घेते आहे. आत्ता करते, इवन रात्रीसुद्धा मला करायचं आहे, कारण माझ्या कलिग्स होत्या त्यांना मी म्हणाले होते की मी तुमच्यासाठी आंबोळी वगैरे घेऊन येईन, म्हणून म्हटली चला आता माझ्या नाश्त्यापुरता, अय्यांच्या डब्यापुरता आणि मला ऑफिसमध्ये नेण्यापुरता, कारण दीपक तर सकाळीच निघून गेला होता, तर त्याच्यासाठी हे संध्याकाळी करेन. आता सध्या विचार करते की संध्याकाळचा थोडासा स्वयंपाक म्हणजे भाजीचा जो काही प्रकार आहे ना तो सकाळीच करावा, म्हणजे संध्याकाळी जाऊन मग भांडी वगैरे असतातच आणि प्लस डाळ भात कुकर आणि चपाती किंवा भाकरी हे सगळं असतं. त्यामुळं मग विचार केला की जी काही भाजी वगैरे असेल ना ती एकदाच सकाळची करायची म्हणजे होऊन जाईल. आणि आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे खराब वगैरे होण्याचा काहीच प्रश्न नव्हता. म्हणून मग मी जी आता वाटाण्याचा सांबार केला आहे तर तो मी आत्ताच केला आहे. त्याच्यानंतर मग तो संध्याकाळी वगैरे खायला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि संध्याकाळीवर मी मस्तपैकी काहीतरी कुकर वगैरे लावेन किंवा पुन्हा मग असं काहीतरी करेन, डिपेंड ऑन रात्री काय डाळ बनेल किंवा काय बनेल. तर बघितला एका मागोमाग मी सगळ्या आंबोळ्या काढलेल्या आहेत. जेवढ्या मला खायच्या होत्या तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहे. तोपर्यंत मी आय्यांशला उठवलं, त्याची सगळी तयारी होती ती सगळी केली. त्याच्यानंतर त्याचा टिफिन पॅक करते. तर आंबोळी होती त्याच्यासाठी एक दिली, कारण तो दूध पिऊन जातो आणि जास्त देत नाही, म्हणजे नाश्त्यासाठी जास्त देत नाही. याचं कारण की त्यांना एक पर्टिक्युलर तेवढा टाईम मिळतो, त्याच्यामध्ये त्यांना डबा आहे तो फिनिश करायचा असतो. मी सुरुवातीला तेच केलं होतं की तो स्कूलला जायच्या अगोदर काही खाऊन जायचा नाही. त्यामुळे मग काय व्हायचं की टिफिन होता ना तो त्याचा थोडासा अर्धवट यायचा, अर्धवट नाही केव्हा तरी नाही, पण केव्हा तरी चपाती वगैरे 2 दिल्या ना तर अर्धवट यायचा, एक चपातीचा तुकडा तसाच यायचा. त्यामुळे आतापासून त्याला थोडं दूध वगैरे चालू केलं म्हणजे त्याचं पोट जे आहे छान फुलफिल होऊन जाईल. आणि मग तो नाश्त्यासाठी जे तुम्हाला दाखवलं कधी कधी एक चपाती सोबत ड्राय फ्रूट्स, खजूर किंवा मग फ्रूट्स हेच मी देत असते. त्याच्यानंतर त्याची थोडीशी मी त्याला त्याचं हे केलं, तयारी करून वगैरे त्याला मी खालती व्हॅनवरती ड्रॉप केलं. त्याच्यानंतर मी हे छान वाटण तयार करून घेतलं होतं. कांदा, लसूण, अद्रक, थोडंसं ना त्याच्यामध्ये मी तीळ टाकले होते, पांढरे तीळ आणि खोबरं हे सगळं वाटून घेतलं होतं. आणि फोडणीला तुम्ही बघताय जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर खडे मसाले, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो हे सगळं मी एकत्र ॲड करून घेतलं. ही सिम्पल रेसिपी मी असं काही वेगळं याच्यामध्ये तुम्हाला दाखवत नाही, सगळ्यांच्या सेम रेसिपीज वगैरे असतात. फक्त एवढंच की पारंपरिक जे पदार्थ असतात ट्रेडिशनल ते थोडेसे एकदम युनिक असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्यांच्या पद्धतीनुसार. त्यामुळे आणि काळा वाटाण्याची भाजी ही फक्त कदाचित मे बी सुकी भाजी आणि ओला रस्सा टाईप करतो ना तसंच असेल, तशाच पद्धतीची असते. आणि तुम्ही बघताय कसलं भारी, म्हणजे एकदम बघूनच खूप मला स्मेल येतो किंवा त्याचा सुगंध जो आहे ना तो खूप घरामध्ये दरवळत असतो, कारण त्याच्यामध्ये खडे मसाले पडलेले असतात. त्याच्यानंतर हे वाटाणे होते ते थोडेसे मी ना रविवारी आणून ठेवले होते म्हणून त्याला थोडा मोड आला होता. सोबतच एक बटाटा आणि आमचा घरगुती साठवणीचा मसाला तो ॲड केला. त्याच्यानंतर त्याला मस्तपैकी 7-8 शिट्ट्या दिल्या. त्यानंतर माझं चहा आणि आंबोळी हाच मी नाश्ता करून जाते. तसंही मी सोबतनं ॲपल घेतलेला आहे, म्हणजे माझ्या बॅगेत ॲपल आहे, ऑफिसमध्ये बसून खाईन. सकाळचा मला खूप म्हणजे सकाळचा पोट भरून मला नाश्ता लागतो, कारण मला त्याच्याशिवाय अजिबात जमत नाही. नाहीतर मग काय होईल की 12:30 वाजल्यापासून मग मला जेवायला भूक असं होऊन जातं. त्याच्यामुळे मला सकाळचा नाश्ता हा पूर्ण फुल केल्याशिवाय जमतच नाही. त्यानंतर संध्याकाळी आली ऑफिसवरून आवरून, म्हणजे सगळी कामं मी आवरून आली आणि प्रचंड आज थकली होती, कारण मला थोडंसंच एकदम थकल्यासारखं वाटत होतं, कारण ऑफिसमध्ये काम पण नव्हतं आणि माझी थोडी तब्येत तिथेच डाऊन झाली होती, कारण मी माझ्या हॅपी डेजमध्ये आली होती. त्याच्यामुळे मग थोडंसं हे झालं की जाऊ दे म्हणून मी स्वतःला छान असं मंच वगैरे आणलं होतं. आमच्या बोक्यालासुद्धा मंच आणलं होतं आणि मी पण खाते म्हणजे थोडीशी एनर्जी होईल. आणि येताना मी छान असं ना पपया घेऊन आली होती स्टेशनवरून. आणि काय माहिती मला असं वाटलं नारळासारखं आपण कसं पाणी आहे का हलवून बघतो, नंतर मला कळलं की हे पपया आहे आणि मी काय वेड्यासारखं करते, नारळासारखं पाणी आहे का हलवून बघते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आवाजसुद्धा येतोय, तर तो बियांचा आवाज येतो आणि नंतर माझ्या क्लिक झालं की अरे हा पपया आणि मी काय करते खरंच असं. त्यानंतर हे सकाळी मी जे कालवण करून गेली होती ते तुम्हाला दाखवलंच नाही, तर असं छान पातळ असं कालवण केलं होतं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे ॲड केली, कारण ते दिवसभर बाहेरच होतं, त्याला छान अशी पुन्हा उकळी आणून दिली. त्यानंतर मग बंद करून ठेवला. दीपकसुद्धा लेट येणार होता, म्हटली चला त्याच्यासाठी आपण आंबोळी करून घेऊया. तोपर्यंत आयंश गेला होता त्याच्या फ्रेंड्ससोबत खालती खेळायला. आणि आज थकली, प्रचंड थकली. म्हणजे जेव्हा मला काही ऑफिसमध्ये काम नसतं ना तेव्हा मग मला असं थकल्यासारखं वाटतं की असं दिवस असं छान गेल्यासारखं वाटत नाही. आणि ज्या वेळेला मी खूप सारं असं काम करणे बिझी वगैरे होते ना मग तेव्हा मला एकदम एनर्जी येते. का माहिती माझं असं उलटच आहे. आणि त्याच्यानंतर घरी किती काम असल्यानंतर काही वाटत नाही, पण जेव्हा ऑफिसमध्ये काही काम नसेल ना तेव्हा माझे 12 वाजलेले असतात, कारण आळस येतो, झोपा येतात, पेंगा येतात, सगळं होतं. तुमच्या बाबतीत होतं का मला नक्की सांगा. आणि सारखं मोबाईल आपण किती बघणार, त्या रील्स किती आपण घासत बसणार. त्याच्यामुळे मग ना
त्या दिवशी मला माहिती आहे की मला आळस चढणार किंवा खूप थकल्यासारखी मी जाणवणार, असं होतं माझ्या बाबतीमध्ये. असो, त्याच्यानंतर बघा तुम्ही बघताय छानपैकी होत्या बाकीचं सगळं मी फिनिश करून टाकलं आत्ताच, कारण मग तोही दीपकसुद्धा खाईल, मी सुद्धा खाईल. सोबत इथे भाताची कुकरसुद्धा लावून ठेवली होती. आणि बराच असा वेळ होता माझा, कारण मी सकाळी म्हटली होती की जे काही कालवण होतं ना ते सकाळीच करून गेलं होतं, म्हणजे संध्याकाळचा माझ्याकडे भरपूर असा वेळ मिळतो भाज्या चिरण्यासाठी असू दे किंवा मग आयंशला बघण्यासाठी, आयंशचा अभ्यास घेण्यासाठी, ह्या सगळ्यांसाठी मला भरपूर वेळ मिळतो. तर आता मी वेगळंच माझं म्हणजे जे काही कामाचं नियोजन आहे वेगळ्या पद्धतीने करते. त्याच्यामुळे मला बराच वेळ मिळतो घरातली कामं करण्यासाठी सुद्धा, किचनची कामं करण्यासाठी सुद्धा, आणि मग आयंशकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा. तर इथे मी कांद्याची पात आहे तर ती मी कापून घेते सकाळसाठी. सोबतच मी वांगं मोठं आणलं होतं, ह्याच्यामध्ये मी ॲड करेन, म्हणजे सकाळी माझं कसं घाई होणार नाही जास्त. त्याच्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती म्हणून माझी तुम्ही प्लेट बघताय, 2 आंबोळी सोबत रस्साची भाजी म्हणजे काळ्या वाटाण्याचा सांबार आणि सोबत राईस होता. खूप भारी लागतं हे कॉम्बिनेशन, नक्की ट्राय करा. आणि आता मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामुळे आपल्याला असंच काहीतरी करून खावं लागेल. त्यानंतर मला एक ताई विचारते की ताई तू आयंशचा नेमका अभ्यास काय घेते, तर मी प्रत्येक लेटर्सचे ना त्याला स्पेलिंग शिकवते, म्हणजे टार्गेट ठेवते की एक दिवसामध्ये ना त्याचे 2 लेटर्सचे स्पेलिंग पाठ करून घ्यावं आणि मग दुसऱ्या दिवशी घेताना त्याचं रिव्हिजन घेते, म्हणजे त्याच्या लक्षात राहील. आणि दिवसाचा एंड मी असा करते, काही स्किन केअर केलं नव्हतं कारण म्हणाली थकली होती, त्याच्यामुळे कितीही थकली असू दे किंवा काही असू दे आयर्सचा मी 1.5 तास अभ्यास घेतल्याशिवाय राहतच नाही. चला ह्या नोटवरती मी व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, भरभरून शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या एका लाईकसाठी मी खूप आतुरलेली असते, कमेंटसाठी खूप आतुरलेली असते. थोडेसे कमेंट्सना माझी उत्तरं खूप लेट मिळत असेल कदाचित, कारण ऑफिसमध्ये काम असल्यामुळे मला उत्तरं द्यायला मिळत नाही, रिप्लाय द्यायला मिळत नाही. सो चला, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका. चलो बाय.